जिरेटोप वाद चिघळणार. पटेलांची ना माफी ना दिलगिरी. पटेलांविरोधात संभाजी ब्रिगेडचं आंदोलन. वाराणसीमध्ये मोदींना जिरेटोप घातल्यानं प्रफुल्ल पटेलांवर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. मात्र या चुकीचं गांभीर्य पटेलांना उमगलेलंच दिसत नाहीये. जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेल यांनी ना माफी मागितली आहे ना दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे काळजी घेऊ असं तकलादू ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ असं मोघम ट्विट पटेल यांनी केलं. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. संभाजी ब्रिगेडनं तर आक्रमक भूमिका घेत वडू तुळापूरमध्ये आंदोलन केलं. प्रफुल्ल पटेलांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली. प्रफुल्ल पटेल साहेब, तुम्ही फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात. तुम्ही स्वतःला राष्ट्रीय नेते समजत असाल. तुम्ही छत्रपतींपेक्षा मोठे नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या त्या जिरेटोपाचा आणि छत्रपतींचा सुद्धा अवमान केलाय. महाराष्ट्राची प्रफुल्ल पटेलांनी माफी मागितल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. आणि जर प्रफुल्ल पटेल साहेबांनी महाराष्ट्राची माफी नाही मागितली तर संभाजी ब्रिगेड पटेलांच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी पटेलांवर निशाणा साधलाय. तर कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्याच मिरचीवाल्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना जो जिरेटोप असतो तो आपल्या डोक्यावर घालून घेतला. हा शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहेच. कारण मोदी रोज महाराष्ट्राचा अपमान करतायत. जेव्हा आपण अचानक कुणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणारं तर माहीत नसतं. तेव्हा नंतर त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या, खरं तर स्वागत घेणाराचा काय दोष असतो आणि राहिला स्वागत करणाऱ्याची भूमिका. शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कोणाच्या भावना दुखणार नाही. नेता असो की सामान्य माणूस, चूक होत असते. मात्र ती कबूल करून माफी मागणं ही तितकंच महत्वाचं असतं. त्यात ती चूक शिवरायांबद्दल असेल तर माफी मागायला संकोच तो कसला. मात्र नेहमी काटशहाचं आणि बेरजेचं राजकारण करणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना त्यातलं गांभीर्य अजून समजलेलं दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.